सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायकवाड वस्ती वाळकी या ठिकाणी श्रीमती सुनीता गुलाब जावळे मॅडम यांचा निरोप व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठान वाळकीचे सर्वेसर्वा एन डी कासार साहेब हे होते। तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे प्रथम नागरिक गावचे सरपंच शरदराव बोठे साहेब, त्याचबरोबर उपसरपंच दादासाहेब कासार, तसेच सामाजिक कार्यकर्ते जनार्दन गायकवाड, ग्रामपंचायतचे सदस्य नाथा कासार, त्याचबरोबर मस्केताई या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। त्याचबरोबर संग्राम गायकवाड माजी उपसरपंच हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। म्हणजेच जावळे मॅडम यांचा निरोप आणि सत्कार समारंभ या आमच्या शाळेवरती त्या ठिकाणी पार पडला। ज्या मॅडमनी 20 वर्ष या शाळेसाठी मेहनत घेतली, ही शाळांची उभारणी एका पडक्या भिंतीच्या शाळेपासून एका चांगल्या पक्क्या स्लॅबच्या इमारतीमध्ये करण्याचं संपूर्ण श्रेय जावळे कुटुंब आणि गायकवाड परिवार यांनाच जातं। त्यानिमित्त मॅडमचा यथोचित असा सन्मान करण्यात आला। ग्रामपंचायत वाळकी यांच्यातर्फे देखील मॅडमचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठान चे सर्वेसर्वा एन डी कासार साहेब यांच्या संस्थेमार्फत देखील मॅडमचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर वाळकी केंद्र शाळेतील शिक्षकांनी देखील मॅडमचा यथोचित असा सन्मान करून त्यांना निरोप त्या ठिकाणी दिला। म्हणजेच मॅडमचं असणारे हे जे संपूर्ण कार्य आहे, या कार्याचा उजाळा देणारा हा आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी ठरला। मॅडमची मानसिकता देखील नव्हती, परंतु त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी नियोजन करून या कार्यक्रम हा व्यवस्थित पार पडला। त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी देखील मॅडमचं त्या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केलेला आहे। त्याचबरोबर वाळकी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोठे यांनी देखील सोसायटीच्या वतीने मॅडमचा यथोचित असा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला। म्हणजेच मॅडमचं हे जे 20 वर्षाचं ज्ञानदानाचं पवित्र कार्य आहे, त्या पवित्र कार्याला सलाम या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला। शरदराव बोठे यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी मोरे सरांना विनंती करतो की सरपंचांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या गावचे उपसरपंच दादासाहेब कासार यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी वागसरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी उपसरपंचांचं सत्कार या ठिकाणी करायचं। तसेच गावचे सामाजिक कार्यकर्ते जनार्दन गायकवाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे आणि सत्कार होत आहे। मी पोलिसांना यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य नाथा कासार साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी काके सरांना विनंती करतो की त्यांचं सत्कार या ठिकाणी करायचं। आपल्या गावचे माजी सरपंच संग्राम गायकवाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे। मी वासरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संग्राम गायकवाड यांचं सत्कार
पालक पोपट गायकवाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. मी वाचकांना विनंती करतो की त्यांचं स्वागत पशुधन पर्यवेक्षण अधिकारी चव्हाण साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. मी मोरे सरांना विनंती करतो की साहेबांचं या ठिकाणी आपण सत्कार करायचा. शाळा उभारण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे भाऊ यांचा सत्कार होत आहे. मी वासरांना विनंती करतो की भाऊंचा या ठिकाणी आपण सत्कार विद्यार्थी पालक बाबासाहेब शिंदे यांचं देखील या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी देखील समोर यावं. सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा. वासराला विनंती आहे त्यांचा विद्यार्थी पालक रवी साठे यांचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होत आहे. त्यांचा स्वीकार आपण करायचा आहे. गणेश साठे विद्यार्थी पालक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सत्कार आणि स्वागत होत आहे. मी वासराला विनंती करतो. सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले आणि मॅडमचा यथोचित सत्कार केला. त्यामुळे आमचं परम कर्तव्य होतं की तुमचा देखील आम्ही स्वागत करणं आणि मॅडमला या ठिकाणी सर्वजण शुभेच्छा देणारच आहात. आता विद्यार्थ्यांना थोडक्यात या ठिकाणी मनोगत होणार आहे. मी तन्वी रवी साठे विद्यार्थ्यांना विनंती करतो मॅडमविषयी आपण थोडक्यात
यानंतर गाडी या ठिकाणी आपलं विद्यार्थी देखील खूप भावुक झाले, कारण की मॅडमचं जर आपण बघितलं तर सकाळी लवकर शाळेत येण्यासाठी मॅडमची धावपळ आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिक्षण देणं याच्यासाठी त्यांचा असणारा रोजचा खटाटोप आम्ही देखील पाहिलेला आहे. मॅडम देखील सकाळी जर गाडी भेटली नाही तर सकाळी पाय पण 10:30 शाळेमध्ये येण्यासाठी येणार म्हणजे येणारच आणि विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांचं उत्तम असं कार्य होतं. आणि याच्यातून सर्वच जणांना दुःख वाटतंय की 20 वर्षाची सेवा म्हणजे एक शाळा एक म्हणजे पडक्या घरामध्ये भरणारी शाळा तिचं रूपांतर एवढ्या 2 व्यवस्थित स्लॅबच्या खोल्या ऑफिस याच्यामध्ये करण्याचं संपूर्ण श्रेय हे मॅडमचं आणि गायकवाड फॅमिलीचं त्याचबरोबर जावळे फॅमिलीचं आहे असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमासाठी सर्वच जणांना म्हणजे आसू अनावर झाले, परंतु त्या ठिकाणी बदली प्रक्रिया आहे की शासकीय कर्मचारी असल्यानंतर बदली प्रक्रिया आहे की त्याचे क्रम प्राप्त असते आणि प्रत्येकाला दुसरीकडे जावंच लागतं. आता मॅडमची बदली जरी जामखेडला झाली असेल, परंतु असं म्हटलं जातं संकट हे तुम्हाला अडवायला नाही तर तुमची उंची वाढवायला येत असतात. म्हणून आलेल्या संकटाचा आपण आत्मविश्वासाने सामना करणं गरजेचं आहे. संकट म्हणजे जरी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलं संकट येतील, परंतु त्या ठिकाणी तुमची उंची वाढणार आहे. आणि मला विशेष एवढं सांगायचंय की मॅडमनी ज्या 30 शाळांमध्ये पहिली शाळा टाकली होती खरडा जामखेडची, त्या पहिल्या शाळेवरती मॅडमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे जरी संकट असतील परंतु तरी देखील म्हणजे देवाची देखील करणी म्हणजे देवाने देखील त्यांना पहिली शाळा दिली. आमचा मॅडमचा विषय व्हायचा मॅडम तरी पण न्यायची कला तुमच्यामध्ये आहे, कारण की मी 4 महिने झाले या ठिकाणी येऊन आणि मी पाहतोय मॅडमचे जे तळमळ आहे ती तळमळ ऑनलाईनचं काम असू द्या किंवा ऑफलाईनचं काम असू द्या, सगळ्यात अगोदर आपलं काम कसं झालं पाहिजे. आणि आतापर्यंत 4 महिन्यामध्ये आमचं जे ग्रुप आहे त्याच्यावरती असं मेसेज आला नाही की गायकवाड वस्तीचं एखादं काम पेंडिंग आहे म्हणून. सर्व कामं वेळेच्या वेळी पूर्ण करणं ही त्यांच्यामध्ये हातोटी होती आणि तीच आम्ही त्याच्यातून देखील शिकण्यासाठी सांगत आहे. आणि ते आम्ही या ठिकाणी घेऊया आणि त्या शाळेला चांगलं नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानंतर आमचे शिक्षक काकडे सर या ठिकाणी आपलं मदत व्यक्त करणार आहेत. ज्याला विनंती करतो stars and the moon. Teach me the language of rustling stories that dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. Their songs entwine with the trees that stand, melted in time by nature's hand. Each echo is opens the silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Whispering pines, sing me your tune. Caught in the rhythm, the stars and
हे केलं पाहिजे. आणि माझ्या आज तुम्हाला हे सांगतो तर परिपाठामध्ये मला विशेषही सांगायचं की कौतुक म्हणून नाही, पण एक मॅडम विषयी की परिपाठातला 6 दिवसाचे समजा आठवड्यातले 6 दिवस आहेत ना, त्यांच्या 6 प्रार्थना तोंडपाठ आणि त्याचबरोबर 6 जे समूहगीत असतात ते समूहगीत तोंडपाठ. म्हणजे मी आल्यानंतर मी ज्यावेळेस म्हणजे समजा मी आदिवासी आश्रम शाळेमध्ये होतो, आमच्या तिथं 550 विद्यार्थी होते. आम्हाला फक्त ऑर्डर द्यायची गरज होती, आम्हाला काही अशी पाठ करायची किंवा अशी काही आवश्यकता होती. पण इथं आल्यानंतर असं माझ्या लक्षात आलं की आपल्याला अगोदर येणं गरजेचं आहे. आपल्याला आल्यानंतर आपण मुलांना हे करणार, कारण की मुलं किती 16, 17, 18, 20 मुलं आपल्या या ठिकाणी असतात झेडपी शाळेमध्ये. म्हणजे आणि मॅडमची पूर्ण प्रार्थना म्हणजे सोमवार ते शनिवार वेगवेगळ्या प्रार्थना सांग आणि त्या सगळ्या तोंडपाठ आणि विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यायच्या. म्हणजे हे एक प्रकारे त्यांच्याकडून शिकण्यासारखंच आहे. यानंतर काही पालक देखील या ठिकाणी आपलं म्हणणं व्यक्त करणार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे. गायकवाड वस्ती शाळा जेव्हा सुरू झाली 1 ऑक्टोबर 2007 आणि आजही या ठिकाणी बदली होते. भाग्यवान समजतो या दोन्ही पोलीस खाते किंवा कोर्ट तर ते सुद्धा असं सुरक्षित राहील. आपण असं समजायचं की एखादा लागला तर त्याचं आयुष्याचं कल्याण तर झालेलंच असतं, पण तो काही शांत राईट ऑफ सर्व्हिस त्याला म्हणतो आपण. काय काम करतोय त्याचे काम त्याचं प्रेझेंटेशन हे झालंच पाहिजे, त्याला माहिती आता कामाचा भाग आहे. परंतु ही शाळा सुरू झाली पहिल्या दिवसापासून त्याचं श्रेय मी आमच्या शास्त्री जे जावळे साहेब काय चालू की शाळा सुरू कशी. प्राधान्य असं होतं की जे आता इथून मुलं वडापासून ते इथून मुलं या शाळेत जायला पावसात तर आपल्या तिथं त्या पुण्याला पाणी अशी गैरसोय आणि त्याच वेळेस त्यांचं वस्ती शाळा संकल्पना सुरू केली आणि त्याच्यातूनच मग वस्ती शाळेचं मागणी केली गेली आणि सुरुवात झाली. तरी करत असताना मी नक्कीच पालकांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या मुलांचं हित लक्षात घेऊन की गायकवाड वस्ती शाळा या ठिकाणी सुरू व्हायला पाहिजे असा सर्वांनीच आग्रह धरला. आणि तत्कालीन जे काही सरपंच असू द्या, ग्रामपंचायत सदस्य असू द्या, तर यांनी अतिशय सुंदर आणि चांगला पाठिंबा दिला. कारण कसं असतं कुठलंही कार्य नव्याने सुरू करायचं तर बऱ्याच गोष्टींना अडचणीला सामोरं जावं लागतं, परंतु सर्वांनी जे काही पाठिंबा दिला, सहकार्य केलं, त्यामुळं आपली ही शाळा सुरू झाली. तर छोटस रूम आपण बांधली. तर मला वाटतं तर मॅडमचे भाऊ होते, आता महाराष्ट्राचे मॅनेजर आहे, एक शिक्षक आहे, यांनी स्वतः विटा रचल्यात त्याला सिमेंट कम्प्लीट केली. काही असं आपल्या घरचंच का बहिणीचा आपण पायावरती उभे करत असतो, हे करत असताना कुटुंबाची साथ अतिशय महत्वाची असते. जेव्हा मुलांना एकत्र करायचं तर त्यावेळेस सुद्धा अक्षरशः आम्ही स्वतः आईनं सुद्धा सर्व पालकांच्या भीती घेणं आणि मुलांना या ठिकाणी पाठवणं, याबाबत विनंती करणं आणि त्यांना तयार करणं असा एक भाग त्यावेळेस होता. आणि जेव्हा हे कार्य सुरू झालं ना, शिक्षणाचं शाळा सुरू झाली, शाळा सुरू झाल्यानंतर एक छोटासा वर्ग होता. नंतर तुम्हा मला म्हणजे अभिमान वाटतो की या छोट्या खोलीतून
शाळा सुरू झाल्यानंतर इतकी सुंदर वास्तू आपल्याला या ठिकाणी मिळाली. याच्यासाठी पंचायत समिती स्तरावरती, व्हिडिओ स्तरावरती असू द्या किंवा जिल्हा परिषद स्तरावरून निधी उपलब्ध करून घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. तर सरपंच असू द्या, शालेय शिक्षण समिती असू द्या, तर सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं आणि ही वास्तू या ठिकाणी उभी केली. आणि हे करत असताना ठीक आहे, थोडस आपण म्हणतो जे काही कमवायचं असेल तर थोडासा त्यागही करावा लागतो. अविनाश गायकवाड सुद्धा त्यांचे म्हणून मुख्यच असतो. जागा जी आहे ती आपल्याला शिवच्या नावावरती आता सरांनी सांगितलं की मॅडमचं काम, तर मॅडमना मी स्वतः अनुभवलेलं की दिवसभर काय शाळेत झालेलं असेल की आज या मुलाने असा सुंदर पाडा, या मुलाने अशी थोडी केली, म्हणजे घरी गेलो आणि कुठला विषय शाळेतला हा घरी चर्चेला होणारच नाही असं झालंच नाही. इव्हन काय व्हायचं की मी आता पाहतो सर ऑनलाईन मिटिंग पाहतो, इकडे मॅडमचा स्वयंपाक चालू असतो 7:30ला आणि 7:30ला पीसी चालू असतो. तर याच्यामध्ये सर्वच आपण सरकारी कर्मचारी अक्षरशः भरडले गेलेलो याच्यामध्ये. कालच आमच्या ग्रुप होते एका अधिकारी शनिवार रविवार तरी कमीत कमी कर्मचारी त्याच्या कुटुंबियात त्याने वेळ देता यावं, परंतु अलीकडे तसं काही नाही. काम करायचं म्हणजे आम्ही ड्युटी 24 तास काम करतो. तर मॅडम घरी जरी आले ना तरी ते मला त्या परिपाठाची तयारी करायची, ऑनलाईन त्या ऍप मध्ये काही करायचे आणि स्वयंपाक करायचा, इतर काही गोष्टी करायच्या, तरी हे शक्यच नव्हतं. परंतु हा एक नोकरीचा भाग आहे. आपण जेव्हा नोकरी पत्करत होतो तर ते आपल्याला ते करावंच लागतं. परंतु काय होतं हे करत असताना घरामध्ये लहान मुलं असतात, मंडळी असतात, यांना कसं असतं की घराची सून असते तिच्याकडून सर्वांना ती फक्त नोकरीला जातात, घरी येतात, पण घरी आल्यानंतर आपल्याला वेळ दिला जात नाही. तर ती एक मोठं कसरत त्या ठिकाणी त्या पद्धतीने अभिमानाने सांगेल की मॅडमनी शाळेमध्ये ज्या पद्धतीने वेळ दिला तितकाच वेळ त्यांनी आपल्या मुलांसाठी म्हणून असू द्या आणि सर्वांना एकत्र कसं करायचं, कारण कुटुंब सांभाळायचं नोकरी करून ती काही सोपी नसतं. सरांनी आता सांगितलं की बदली होताना 1 नंबरचं गाव करण्यात मिळालं. तर हे करत असताना सरजी आपल्याला माहितीच आहे की नगर जिल्ह्यामध्ये या बदलीच्या इतिहासामध्ये 4,500 शिक्षकांचे बदली फार मोठ्या प्रमाणात पडले आणि विस्थापित व्हावं लागले. आणि मग ते गावं कसे ऑनलाईन टाकायचे हे करत असताना ते स्टडी केला आम्ही. जे काही 80-85 जण होते त्यांनी काही कशा पद्धतीने गाव टाकले आणि मग केला. त्यानुसार सर म्हणले तसं खरडा आम्ही सुरुवातीला टाकत होते. परंतु आता काय होणार आहे बाब, या स्वतःच्या गावामध्ये नोकरी केली, स्वतःच्या गावामध्ये नोकरी करत असताना तर मला या ठिकाणी भाऊंचा अभिनंदन उल्लेख करावा. कारण काय असतं भाऊंचा विषय सोडून लक्ष असेल. आता ती एसटी बंद झाली आपली वडगाव तांबरी, त्यावेळेस मॅडम शाळा झाली ना एक शाळा झाली. आता मॅडम शुभेच्छा देतो. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायकवाड वस्तीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष शिलाताई गायकवाड यांनी धन्यवाद. आपल्या वायकी गावचे सरपंच या ठिकाणी मॅडमला शुभेच्छा देत आहेत. मी त्यांना विनंती करतो की या ठिकाणी यानंतर आपल्या गावचे सरपंच शरदराव गोटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मॅडमला शुभेच्छा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायकवाड इथून बदली काढायची झाली.
शाळेतील शिक्षक पालकांनी या समारंभासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष विकास साहेब, तसेच माजी सरपंच संग्राम गायकवाड, उपसरपंच दादासाहेब कासा, जनार्दनराव गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य नाथा कासा, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकला मस्के, उपस्थित सर्व पालक, शिक्षक, सर्व विद्यार्थी, या ठिकाणी जावळे मॅडमची तब्बल 20 वर्ष सेवा या ठिकाणी पूर्ण झाली आणि सरकारी नियमानुसार त्यांची बदली होऊन या खारडा येथे नवीन जागेसाठी जाणार आहे. तर आता बऱ्याच मान्यवरांनी, माझ्या आधी पालकांनी, विद्यार्थ्यांनी, उपस्थित मान्यवरांनी मॅडमविषयी, मॅडमने केलेल्या 20 वर्षाच्या कार्यावर प्रकाश टाकण्याच्या त्या ठिकाणी काम केलं आहे. मॅडम 20 वर्ष हे काम एका ठिकाणी करणं म्हणजे काय आजची खूप गोष्ट नाही राहिली. खूप कमी शिक्षक असतील एका जागेवर एवढं वर्ष काम करणं, 20 वर्ष म्हणजे एक छोट्या खोली सुरू झाली शाळा मॅडमच्या कारकिर्दीत या मोठ्या इमारतीत रूपांतर झालं आणि चांगले शिक्षिका म्हणून या ठिकाणी आपण 20 वर्ष काम केलं. गाव जरी असलं किंवा बाहेर जरी तुम्ही नोकरी करत असाल, कामाच्या माणसाला कुठेही नोकरी करण्यासाठी अडचण येत नाही. गाव जरी असेल तरी तुमचं कर्तृत्व, तुमचं काम दाखवावं लागतं. किती थोडे दिवस झाकतं ते, म्हणजे बिना कर्तृत्वाचं गावात जरी असलं तरी. आजकाल सर्व पालक हुशार झाले, सर्व समाज हुशार झालाय. त्याच्यामुळं लगेच एखादं जर काही काम जर कोणी कमी करत असेल तर त्याच्या विरोधात तक्रारी नक्कीच आमच्याकडे येतात किंवा पालक जिल्हा परिषद शिवपर्यंत माणसं लागतात. आता मध्यंतरी काळात मॅडमनी एकटेच काम केलं, त्यांना सहशिक्षक नव्हती. डॉक्टर माझ्याकडे बऱ्याच वेळा आली, मी आणि जिल्हा परिषदेला गेलो, पण म्हणजे आठवण पटसंख्या कमी असल्यावर दुसरं शिक्षक घेता येत नाही. आमच्या शेतकऱ्यांना शाळेत पण तशीच परिस्थिती होती. एवढ्या अडचणीच्या काळात पण मॅडम एक चांगलं उत्कृष्ट काम या ठिकाणी करून दाखवलं. मॅडम तुम्ही जरी आता लालू साहेब म्हणले तुम्ही नवीन ठिकाणी जाणार आहे, जिथं गाव होतं सांभाळून कुणी कुठेही घेत नाही. कामाच्या माणसाला कुठेही अडचण येत नाही. तुम्ही चांगलं काम केलं, निश्चित तुमचं तिथं पण नावच होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि तुम्ही मनात बसत येणार नाही तुम्हाला. दुसऱ्याच्या बदल्या आपण कोणाला ते अकोल्याला नाही, कोणी तुमची जवळ खरडा म्हणजे काही जवळच आहे. आता बरेच शिक्षक खरड्याला जाऊन करतात ना करून. आता नोकरी करताना साहेब सांगितलं घरी लक्ष देता येत नाही, नोकरीच्या ह्याच्यात कुठल्याही विभागात नोकरी असो, पशुसंवर्धन असो, शिक्षक असो, तलाठी असो, कुठली पण. तर माता भगिनीला नोकरी करताना प्रत्येक क्षेत्रात अडचणी येते, संसार सांभाळायचा असतो, नोकरी करायची असते. आणि आजकाल ऑनलाईन जास्त झाले, पण कधी पण मिटिंग, कधी रात्री 8ला मिटिंग, सकाळी 7ला मिटिंग, दिवसभर रेकॉर्ड भरा, ऑनलाईन करा, हे करा ते करा. मला तर वाटतं त्यांना कार्यालयीन कामापेक्षा ऑनलाईन रेकॉर्डच जास्त सरकारचे नवीन नियम बदलतात, त्याच्यामुळे थोडीफार अडचणी शिक्षण आणि जुने लोक काम, आता जे नवीन शिक्षक आले, नवीन लोक जे कामाला आले त्यांना थोडं जमतं, कॅम्प्युटर जमतं येईल. म्हणजे आता मॅडम 20 वर्ष सर्व्हिस किती झाली सगळी आता 20 वर्ष झाले. म्हणजे जे जुने शिक्षक आहेत त्यांना थोडे अडचणी येतात कॅम्प्युटरच्या त्याच्या, त्यांना सहशिक्षक आहे ते घेते सांभाळून चालण्यासाठी. त्याच्यामुळे काय अडचण नाही. तो म्हणलं की तुम्ही जास्त चांगलं काम केलं तर चांगलं काम नक्की तुम्ही त्या ठिकाणी करतात. मॅडमची काय म्हणजे तळमळ आहे, मॅडम शिकले पाहिजे, नगरला शिकले पाहिजे, गावात गेले पाहिजे, हायस्कूलला देखील स्कूल तिथं कांडेकर सरांची शाळा सुरू आहे तिथं. प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा हुशार व्हायला पाहिजे, काहीतरी मोठा व्हायला पाहिजे, नोकरीला लागला पाहिजे. त्यांचं पण त्यांचं पण साहजिक आहे, सगळ्यांनाच वाटतं. परंतु प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या काही कमी राहिल्या नाही. त्याच्यामुळे माझी एक पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त आपण प्रायोरिटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला द्यायला पाहिजे, शाळा टिकल्या पाहिजे. मुलांना पण सुविधा होण्यासाठी आम्ही पण ग्रामपंचायतच्या माध्यमातून मदत करत असतो. त्यांचे टीव्ही आता ते आम्ही ते नवीन ते काय इंटरॅक्टिव्ह पॅनल आता ते आम्ही घेतले, एवढे 4-5 दिवसात तुम्हाला सगळ्यांना एक हे असतं की जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुलांना पण दुसऱ्या शाळेप्रमाणे शिक्षण इंटरॅक्टिव्ह पॅनलवर मिळावं, इलेक्ट्रिक बोर्डवर मिळावं किंवा टीव्हीवर मिळावं, त्यांना कम्प्युटर चालवता यावा. त्यामुळे आता इंटरॅक्टिव्ह पॅनल घेऊन आम्ही तर पुढच्या वेळेस कॅम्प्युटर देणार आहे प्रत्येक शाळेत देखील. म्हणजे मुलांना पहिलेपासूनच कमीत कमी ती कळत तरी कॅम्प्युटर काय आहे काय नाही, थोडंफार शिकतील हळूहळू असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे आमचे सुद्धा त्याच्या तळमळ असते. मॅडम तुमचे आभारी आम्ही की तुम्ही एवढं चांगलं या ठिकाणी 20 वर्ष काम केलं.
मुलांना चांगलं शिक्षण दिलं, ज्ञानदानाचं काम या ठिकाणी केलं. तुमच्या पुढील वाटचालीस मी आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, पालकांच्या वतीने शुभेच्छा देतो व थांबतो. टीव्ही पुढे बसवलं, टीव्हीच्या एखादी सिरियल लागली की लगेच त्यांचं लक्ष एवढं की कारण की दिसतं बी आणि ऐकायला बी येतं. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जर म्हणजे डोळ्याने आणि कानाने जर आपल्याला ज्ञान मिळालं तर ते चिरकाल टिकतं. आणि तो इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्डचा हा जो फायदा आहे तो फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होईल. पुन्हा एकदा सरपंच साहेबांचे आभार. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत धर्मराज शैक्षणिक प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा एन डी कासार साहेब यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षही भाषण करतील. मॅडम, गायकवाड मॅडम, सर्व उपस्थित व्यासपीठ, सर्व शिक्षक बंधू, सर्व भगिनी, सर्व विद्यार्थी, पालक आणि मित्र, आज या ठिकाणी हा आपण प्रेमाचा निरोप ह्या ताईने देत आहोत. वास्तविक पातळीने 20 वर्ष शिक्षण मुलांना देण्याचं आता कोणत्या वाचनामध्ये म्हटली की गोळे असतात, चित्राची गोळे त्याप्रमाणे हे तयार करावं लागतात. त्याची गोष्ट खरी. लहान मुलं आपल्या घरी जर एक लहान मुलं 2 मुलं जर असेल तर त्यांना सांभाळणं आपल्याला अवघड असतं. आज इथं 18-20 मुलं सांभाळायचे आणि त्यांना इथं सांभाळायचंच नाही, त्यांना घडवायचे. त्यांच्या अंगामध्ये काहीतरी कला गुण येतील अशा पद्धतीने प्रयत्न करतात. हे काम सोपं नाही शिक्षकाचं. त्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी 20 वर्ष आज या घराचं काम केलं. आज पुण्याचं काम आहे आणि पुढे सुद्धा ते खाड्या या ठिकाणी जाते. खाडा अत्यंत चांगलं गाव आहे. अगदी रोडला एसटीचा चांगला पेट्रोल पंप आहे. खाड्याला गेलोय कारण एसटी मध्ये मी असताना पेट्रोल पंप माझी विशिट असली तिथे खाड्याला आमचा पेट्रोल पंप होता. तेव्हा मला खाड्याला पण जावं लागायचं. तिथे चांगलं गाव आहे, मोठं गाव आहे, प्रसिद्ध गाव आहे. आणि वाळकीचे माणसं पुढे जरी गेले तरी ते काही पडत नाही. त्यामुळे मला म्हणलं अडचणी आपले वाळकीचे व्यापारी लोक हे लोक धंद्यापाडी निमित्ताने कुठे जातात आणि ते नाव कमावतात. त्याप्रमाणे तुम्ही निश्चितच आमचं वाळकी गावचं नाव त्या ठिकाणी सुद्धा कमावतात. या ठिकाणी सुरू केलं, शून्यातून निर्माण केले. त्या ठिकाणी काय होतं, काय परिस्थिती होती, तिथं भीती वाटायची. तिथे जातात म्हणजे आपण ते धर्मराज गेलं तर आमच्या घरापासून निघालं तिथे काय होतं, पुढं काहीच नव्हतं ना. आता वस्त्या किती झाल्या, शाळा इथं झाल्यामुळे इथं तुमचे सगळे गावाचे लोक इथं आले मस्त आरामशीर बाहेर. तिथे गावात राहण्यापेक्षा तिथे किती चांगलं वाटतं. काय बरोबर नाही एकदम म्हणजे एकदम सुधारणा झाली या भागामध्ये. आणि तुम्ही शाळेचं काम केल्यामुळे अजूनच त्याच्यामध्ये भर पडली. तुम्ही जामखेडला जरी गेल्या, खाड्यात जरी गेल्या तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच आमचं नाव कमवणार. त्याच्या आम्हाला खात्री आहे. तुमच्या पुढच्या कार्यात आमच्या खूप शुभेच्छा. आणि आल्यानंतर असं भेटत जा. त्यांचा मुलगा म्हणतो आमच्याकडे होता गेला दीप भामसाहेब दीप होतो आता ना. आता कुठे नाही झालं साहेब संपलं मेडिकल अरे मेडिकल टाकले म्हणजे काय यायला काळजी नाही, काहीच काळजी नाही. बी फॉर्म झाला आमच्या कॉलेजमधून. अजून बाकीचे सगळं म्हणजे चांगले झालं. डॉक्टरचं काय कुठं बी डॉक्टर काहीच अडचण नाही. म्हणजे अशा पद्धती सगळं कुटुंब चांगले आहे. आणि ह्या गायकवाड कुटुंबाचे आमचे आधी आमच्या ओरडलं पाहिजे कसं आमचं समजेल काय आहे की नाही. सगळ्याचे आमचे इथं आम्ही राहिलं पाहिजे असल्यामुळं आता हे यांच्या वडील वगैरे यांच्याच मला सांभाळले लहानपणाचे बारीक असताना तर गोष्ट नाही. हे सगळं कुटुंबाचे चांगले आहे आणि हे चांगलंच राहणार. त्याचं नाव ते 100% ताई पण कमवणार असे मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद महाराज. मॅडम या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्याची शाळा आहे पण धाडस केलं उभारायचं सगळं. खरं तर आजचा हा दिवस मी सर्वांना कालच फोन केला होता की तुम्ही हे नियोजन काही करू नका. हे नियोजन म्हणजे माझी मानसिकताच नाही आहे नियोजन ठेवायची. पण तसं म्हटले नाही की सगळ्या गोष्टी त्या नियमाप्रमाणे झाल्या पाहिजे. आदरणीय व्यासपीठावरील जी श्रेष्ठ आपण आहे त्याचप्रमाणे माझे सहकारी शिक्षक बंधू त्यांनी मला गेल्या 2 वर्ष खूप मदत केली. सर्वजण बसलेली अगदी भावाप्रमाणे त्यांनी मला मदत केली. त्यावेळेस मी 2 वर्ष शाळेत होते त्यावेळेस मला एक फोन केला. आमच्या बाकी सरासरी एका मिनिटात फोन करून पाहिजे अडचण आहे ना त्यांनी माझी मदत केली. त्याचप्रमाणे आमच्या वस्तीवरील सर्व सत्कार समारंभ आपल्या जिल्हा परिषद शाळा गायकवाड वस्ती या ठिकाणी आपण आयोजित केला आहे. मॅडम म्हटलं होते की माझा कार्यक्रम निरोप समारंभ काही साजरा करू नका, माझी काय मानसिकता नाही. परंतु हा एक नियतीचा नियम आहे की चांगलं काम केलेल्या माणसाला
या ठिकाणी आपण निरोप समारंभ करणं त्या शाळेतील उपस्थित असलेल्या शिक्षकाचं काम आहे आणि आपण इतकं सुंदररित्या काम केलेलं आहे। या 19 वर्षामध्ये इतक्या विद्यार्थ्यांना घडवलंय आणि हेच विद्यार्थी आज चांगल्या पदावर आहेत। अगदी शाळा सुरू करण्यापासूनच आपलं कार्य खूप कौतुकास्पद आहे। मी पण आपल्या शिरकणमाळा शाळेतच म्हणजे गायकवाड वस्ती शिरकण मला शाळा म्हणजे एकदम जवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा फरक। मी पण आता 5-6 महिने झालो, परंतु काही अडचण असली तर आमच्या भोसले मॅडम सगळ्यात पहिलं फोन करायचं जावळे मॅडम की मॅडम घ्या आल्या तरी कसं करायचं काय करायचं। मग जावळे मॅडम लगेच त्यांना सांगायच्या किंवा मग एखादी जर गोष्ट लागली लगेच फोटो पाठवायचा। मॅडमचं अक्षर इतकं सुंदर होतं की आम्ही आमच्या शाळेत नेहमी विषय घ्यायचो की मी मॅडमला म्हणायचो मॅडम आपल्या दोघांपेक्षा जावळे मॅडमचं अक्षर खूप सुंदर आहे बरं का। ते म्हणायचे हो खूप सुंदर जसं अक्षर आहे तसं त्यांचा स्वभाव पण खूप छान आहे म्हणायचे। आणि या 5-6 महिन्यामध्येच आम्हाला त्यांच्या स्वभावाची जाणीव झाली होती। अगदी हुरूपाने सकाळी आल्यापासून ते संध्याकाळपर्यंत खूप छान प्रकारे त्यांनी या ठिकाणी काम करायच्या आणि खूप चांगले विद्यार्थी या ठिकाणी घडवले। त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी, कारण बदली हा आमचा शैक्षणिक प्रक्रियेचा एक नियम आहे, बदली होतच राहते। त्या मानाने जावळे मॅडमला म्हणजे विशेष म्हणावं लागेल की 19 वर्ष एका शाळेमध्ये त्यांनी सेवा केली। कारण आमचं जर पाहिलं तर आम्ही 5-6 वर्ष एका शाळेत सेवा केलेली आणि मॅडमने मात्र 19 वर्ष जवळपास याच ठिकाणी सेवा केली। पुढील वाटचालीसाठी मॅडमना आपल्याला भरपूर शुभेच्छा देतो। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, काही मुलांनी आणि काही मुलींनी मनोगत व्यक्त केलं। मॅडम विषयी त्यांनी सांगितलं की आमच्या मॅडम कसं होतं काय होतं, त्या सर्व लहान मुलांचे देखील मी या ठिकाणी मनपूर्वक असे आभार मानतो। त्यानंतर या ठिकाणी काही पालक वर्ग आले होते, त्या पालकांनी सुद्धा मॅडम मनोगत व्यक्त केलं, 2 शब्द बोलले, त्यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। ग्रामस्थ होते गायकवाड वस्तीमध्ये, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। आमचे सहकारी मित्र आकडे सर यांनी देखील या ठिकाणी येऊन कार्यक्रमामध्ये आपलं मॅडमविषयी मनोगत व्यक्त केलं, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो। आमचे सहकारी मित्र वाघ सर या ठिकाणी उपस्थित राहून मॅडमना शुभेच्छा दिल्या, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आमच्या पशुवैद्यकीयांचे चव्हाण साहेब या ठिकाणी येऊन आपले म्हणजे घरगुतीच त्यांचे संबंध आहेत आणि मॅडम विषयी पूर्ण अगदी सुरुवातीपासून तर आजपर्यंत काही जर काही घटना घडल्या त्यांचा संपूर्ण जीवनक्रमच त्यांनी या ठिकाणी मांडला आणि शेवटपर्यंत त्यांच्या सोबतच असणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी आश्वासन केलेलं आहे। आपण त्यांचे मेवणे आहात आणि शेवटपर्यंत आपण साथ देणार आहात या ठिकाणी आपण आपल्या भाषणातून व्यक्त केलेलं आहे। मी आपलं गायकवाड वस्ती शाळेच्या वतीने आपलं मनपूर्वक असं आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे एनडी कासार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, आपण वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले, मी आपल्या शाळेच्या वतीने आपले मनपूर्वक असं आभार मानतो। त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायतचे प्रथम नागरिक शरदजी गोठे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेही मी आपल्या शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो।